सर नमस्कार. 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 सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर अगोदर आम्हाला तुमचं बालपण कसं होतं, कुठल्या गावात झाला ते अगोदर ऐकायचं आहे. माझा म्हणजे आमचे वडील होते ते सेकंड वर्ल्डला होते, मराठा इन्फंट्री फॉर मराठाला. त्यावेळेला सेकंड वर्ल्डवरून त्यांनी करून त्याच्यानंतर ते काहीतरी 1 वर्ष कैदी 2 वर्ष कैदी होते. कैदी झाल्यानंतर मग तिथून आले, सुटून ही वगैरे आले. कुठल्या सालाची गोष्ट? ही 1937 ची वाटतं. 37ची. 42ला झालं ना युद्ध, सेकंड वर्ल्ड वॉर 42ला झालं आणि ते 37ला आले. त्याच्यानंतर आम्ही ही मुलं, पहिला एक माझा भाऊ, त्याच्यानंतर 2 मी, 3 नंबर. 3 नंबरमध्ये असं झालं की वडील आल्यानंतर मी बेळगावला शिक्षण घेतलं आणि बेळगावला माझा जन्म झाला. बेळगावला म्हणजे ट्रान्सफर झाली त्यांची आणि बेळगाव सेंटरला ते आले आमचे वडील. बेळगाव कुठल्या गावी? बेळगाव म्हणजे कॅम्पमध्ये, हा कॅम्पमध्ये. कॅम्प मिलिटरी कॅम्प होतं, ते कॅम्पातच सरकारी क्वार्टर्समध्ये दिले होते, त्या क्वार्टर्समध्ये होते. त्याच्यानंतर मुलं म्हणजे आम्ही त्या वडील आल्यानंतर ही आम्ही मुलं, मुलामध्ये काय झालं, मी 3 नंबर घरामध्ये, 3 नंबर. त्याच्यानंतर वगैरे मोठी झालो, लहानाची मोठी झालो. मोठी झाल्यानंतर आमचं शिक्षण वगैरे ते बेळगावलाच झालं. बेळगावला. 8वी पर्यंत माझं शिक्षण बेळगावला झालं. त्याच्यानंतर वडिलांनी काय म्हटले, आता तुम्ही काय करा, घरी राहा, आपल्या गावी जा, मुक्काम पोस्ट सातारडा या ठिकाणी जाऊन थोडं शिक्षण वगैरे करा, मी बी थोड्या वेळाने रिटायर होऊन येणार आहे आणि तिथं करून थोडंसं घर वगैरे बघा, काय असेल ते छोटं मोठं झाडी झुडपं काय असेल, आमची छोटीशी बागायत वगैरे आहे ती तुम्ही बघा, असं म्हणून सांगितल्याने आम्ही गावी आलो. गावी आल्यानंतर मी इथे शाळेत घातले मला, सातारडा मुक्काम पोस्ट हायस्कूलमध्ये इयत्ता 8वीमध्ये घातले. त्याच्यानंतर शिक्षण, त्याच्यामध्ये मला काय केलं, ते शॉर्ट पॅन्ट घालून यायला सांगायला लागले. फुल पॅन्ट होती माझी तिथं हायस्कूलला. तर त्याच्यानंतर शॉर्ट पॅन्ट घालायला म्हणते, तू लीडर हो म्हणायला लागले 80चा आणि तू सर्व काय इथं कॅडेट करून सुरुवात कर आणि शिक्षण दे म्हणून सांगितले इथं. ठीक आहे म्हटलं, थोडे दिवस केलं, पण ते काय मला जमलं नाही शॉर्ट पॅन्ट वगैरे. तर मी तिथून शाळा सोडली आणि गोव्याला गेलो. 8वीला तुम्ही शाळा सोडली? 8वीला शाळा सोडली मी गोव्याला गेलो. गोव्याला गेलो आणि हे भाऊ आमचे होते, आता डेप्टी कलेक्टर आहेत, रिटायर झाले त्या. तर त्यांच्याजवळ गेलो. त्याच्यानंतर मी तिकडं थोडे दिवस काढले. नंतर माझं सर्व्हिससाठी त्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव दिलं आणि त्यावेळेला काय 1967ची गोष्ट आहे, 66ची 1966मध्ये. त्याच्यानंतर मला काय झालं, तिथून कॉल लवकरच आला. आणि मला पिऊनची नोकरी मिळाली ऑफिसमध्ये, भावाच्याच ऑफिसमध्ये. आणि ते लेटर आल्यावर मी काय केलं, शनिवारचा दिवस होता, त्या दिवशी सकाळची गाडी धरली आणि मी बेळगावला गेलो. बेळगावला घेऊन रिक्रुटिंग ऑफिसमध्ये जाऊन उभा राहिलो आणि असे सगळे काय तर 50 लोक होती, आम्ही सगळे उभा राहिलो. असे जाऊन उभा राहिल्यानंतर तिथे एक मेजर साहेब आला, मोठा मिशाळा होता, मोठा जाट म्हणून जाट होता तो, चांगला होता. पण असं केलं तर 1 2 3 4 5 हे पुढं या, बाकीचे सगळे मागं म्हणून सांगितल्यानंतर आम्ही 5 पुढे गेलो. नंतर काट्यावरती बसलो, तागडीमध्ये. पहिलं काटे वगैरे नव्हते, तेवढे ते वजन करायची लाकडाची तागडी होती, त्याच्यावरती बसवले. वजन वगैरे बघितले, सर्व फिट फॉर केले. 5 माणसांना आम्हाला एकत्र केले, थोडं रनिंग वगैरे घेतले आणि नंतर मेडिकलला पाठवले. मेडिकल, कान वगैरे सर्व चेकिंग झालं, फिट फॉर झालो आम्ही. काही वेळातच फिटिंग आलं सगळं आमचं. मग दुपारचं 1 वाजला. मग जेवण करून येता काय म्हणून सांगितले त्यांनी. तर मी म्हटलं जेवण वगैरे करत नाही, तुम्ही असं करा, मी बसतो इथं, पाहिजे तर. तिथं बसून राहिलो आणि जेवण वगैरे केलं नाही. इतक्यात मग मोठे साहेब वगैरे आले आणि आमचे सर्टिफिकेट वगैरे, वॉरंट वगैरे बनवले की आमची पुण्याला सगळ्यात पहिल्या भरती ट्रेनिंग सेंटर आमचं पुणे, बॉम्बे इंजिनियर ग्रुप, खडकी, पुणे नंबर 3. इथं आमची ट्रान्सफर म्हणजे सुरुवात तिथं झाली आमची रिक्रुटिंग. आम्हाला काय केलं, रेल्वे स्टेशनला काहीतरी 5 वाजता जाऊन बसले. रेल्वे होती 5 वाजता बेळगाव टू पुणे. त्या रेल्वेमध्ये बसवले आणि आमची रात्री संध्याकाळी 5-6 वाजता आमची ट्रेन सुटली. ती जाऊन सकाळी आमची 7 7:30 8 वाजता आम्ही पुण्याला पोचलो. पुण्याला पोचल्यानंतर तिथं आमचे रिक्रुटिंग आपले हे होते, मिलिटरीवाले, आमचे सैनिक वगैरे तिथं तयारच होते की आम्हाला हे जे कार्डाचे कागद वगैरे घेऊन ते भरती, नवीन रिक्रुटमेंट भरती झाले म्हणून ते अगोदर कॉल करून वगैरे कळवले असते त्यांना.
मग त्यांनी सांगितल्यानंतर लगेच आम्हाला कव्हर केले, गाडीत घातले. गाडी घेतल्याने BG बॉम्बे इंजिनियर ग्रुप सेंटर 2 मध्ये आम्हाला घेऊन गेले. ट्रेनिंग सेंटर नंबर 2 BG सेंटर दिघी कॅम्पला झाल्यानंतर आमची रिक्रूट ट्रेनिंग तेव्हापासून 1, 2, 4 असे जमा होतोपर्यंत आम्हाला एक मेस्टीन दिले, जेवणाला एक भांडं, आणि जेवण करून आम्ही 1, 2, 1, 2, 1, 2 कधी चालताना उठताना बसताना 1, 2 असं म्हणायला सांगितलं आम्हाला. काही करत वर्किंग डे असते तेवढे 1, 2, 1, 2, 1, 2 लेफ्ट राईट असं सांगितलं. त्याप्रमाणे आमच्या तोंडात ते बसलं आणि तसंच बाया पाय पुढं, डावा पाय पुढं, लेफ्ट राईट असं ते करता करता मग हळूहळू 10, 20 झाली, 30 झाली, 60चं प्लाटून झालं आमचं. 60 लोकांचं प्लाटून झालं काहीतरी त्या आठवड्यात. आणि आम्ही आमचे ट्रेनिंग प्रोग्राम वगैरे त्यांनी काढायला सुरू केले. आणि आमचं ट्रेनिंग प्रोग्राम आमचं काय केलं त्यांनी, प्लाटून आम्हाला दिलं ABC 3 प्लाटून तयार झाले होते. अल्फा ब्रावो चार्ली. तर C मध्ये पूर्ण झाल्यानंतर आमचे ट्रेनिंग प्रोग्राम वगैरे काढले त्यांनी. त्याप्रमाणे PT परेड, ड्रिल, WT वेपन ट्रेनिंग वगैरे, त्याच्यानंतर एज्युकेशन क्लास बी असतो ना आमचा, आणि असं करून त्यांनी प्रोग्राम काढले आमचा. त्यावेळी एज्युकेशन जास्त इफेक्ट बी नाही झाला. एज्युकेशनचा इफेक्ट बी नाही पडला. नाही, ते मिलिटरीचं एज्युकेशन निराळं असते ना. मॅप रिडिंग असते, हिंदी सेकंड असते, हिंदी फर्स्ट असते, त्याच्यानंतर मॅप रिडिंग असते. मॅप रिडिंग खास, ग्राउंड टू मॅप टू ग्राउंड. कारण काय आम्हाला लढाईच्या वेळेला काय कुठं झालं, कुठं तुकडा हरवला किंवा आम्ही कुठं हरवलं असेल त्या एरियामध्ये, तर असं मॅप टू ग्राउंड आम्हाला शिकवल्यानंतर त्याच्यामध्ये कळते की बाबा 1 इंचबरोबर 1 मैल असं ते मॅप करून आम्ही ते शिक्षण देतात आम्हाला. त्या शिक्षणाप्रमाणे आम्ही शोधून आपल्या एरियामध्ये येऊ शकतो किंवा दुश्मनच्या एरियामध्ये कुठं मोठे मोठे पोस्ट आहेत ते आम्ही शोधू शकतो. असं आहे. त्याच्यासाठी मग तुमचे सहभागी झालेले कुठले वॉर होते, तुम्ही सहभागी झालेले वॉर? वॉरमध्ये मी वॉरमध्ये होतो 1971 1971 मध्ये होतो बांगलादेशमध्ये. कारण काय आम्हाला काय केलं, माझी ट्रेनिंग संपल्यानंतर सगळ्यात पहिली पोस्टिंग आली माझी चंदीगड 268 इंजिनियर रेजिमेंट म्हणून. तर तिथं माझी पोस्टिंग झाली 1974 मध्ये. 74 मध्ये आले. मी शोधून भरती कधी झालं माहिती आहे, भरती झालो मी 1967 साली फेब्रुवारी 27 फेब्रुवारी 1967ला भरती झालो आणि माझी पोस्टिंग झाली 1974 मध्ये. म्हणजे 1.5 वर्ष माझं ट्रेनिंग झालं. सगळ्यात ट्रेनिंग पहिलं आम्हाला काय करायला लागते, वेपन ट्रेनिंग म्हणजे ड्रिल, 1, 2 परेड वगैरे, सलामी शस्त्र, बाजू शस्त्र वगैरे, ते त्याचं. किती वाजता स्टार्ट होतं ट्रेनिंगचं टायमिंग काय असतं तुमचं? ट्रेनिंगचं टायमिंग रुटीन काय? टायमिंग आम्हाला सकाळी 4 वाजता उठायला पाहिजे, सगळं साफसफाई करायला पाहिजे आमचं, झाडू पोचा वगैरे सर्व लावून, कपडे व्यवस्थित लावून, सगळेसे ड्रिल वगैरे, PD वगैरे, चादर कंबळ वगैरे सर्व लावून आम्ही अप टू डेट एकदम बाहेरचं काय कचरा बिचरा असलं थोडं काढलं की बरोबर तिथून आम्ही 5:30ला बाहेर पडतो. नंतर 5:30ला ग्राउंडला जाण्यानंतर 6 वाजता आमचे मोठे साहेब येतात, BHM म्हणून, बटालियन रेजिमेंट हवालदार मेजर, ते येतात. त्याच्यानंतर ते सावधान विश्राम टोटल घेतात प्रत्येक प्लाटूनचं, प्रत्येक कंपनीचं, किती स्ट्रेंथ आहे PT परेडला, अल्फा ब्रावो चार्ली हेडक्वार्टर आणि RHQ रेजिमेंट असं. तर अशी 4 कंपन्या आणि एक हेडक्वार्टर मिळून 5 माणसं तिथं PT परेडला येतो आम्ही. PT परेड तिथे सुरू झाली, एकदम 6 वाजता मार्चअप झालं. शिवसाहेबांनी रिपोर्ट घेतला. ते म्हणतात PT परेड केली टोलीवर कुछ कर, आपल्या टोळीप्रमाणे कुछ कर म्हणून सांगतात. मग तिथे 1 तास आम्हाला 45 मिनटं PT परेड घेतो, जरा रनिंग करतो, रनिंग, साईड जम्प वगैरे, माझं साईड वगैरे एक्सरसाइज करतो. परत आमचा RHM सिटी वाजवतो, सिटी वाजवलं स्टॉप झाल्यानंतर तिथं आपलं फॉलिंग करून नाश्त्याला ब्रेकफास्टला येतो आम्ही, काहीतरी 45 म्हणजे 7 वाजता.
7 वाजता नाश्ता वगैरे केला की परत दुसरं आपलं PT पिरियड काय असेल प्रोग्राम, त्या प्रोग्रामला आम्ही तयार होतो. सेकंड पिरियड काय असते की WT असते, PT पिरियड असते किंवा ड्रिल असते किंवा एज्युकेशन असतं. प्रत्येक 2-2 तास असते आम्हाला ते. 45-45 मिनिटाचं असते. त्याप्रमाणे आम्हाला ते हे करायला लागते. तर त्याच्या अगोदर काय करायला लागते आम्हाला, अगर वेपन ट्रेनिंग रायफल सकाळी 4 वाजता जाऊन पोतमधून काढायला लागतात. ते रायफली काढल्यानंतर एका बाजूला ठेवतो, तिथे एक संत्री ठेवतो आम्ही. पिरियड संपला की 5 मिनिटात तयार होऊन त्या रायफली घेऊन दुसऱ्या पिरियडला जायला पाहिजे. PT पिरियड असलं तर सगळं सामान तिथं ठेवायचं आणि PT ड्रेस घालायचं आणि PT पिरियडला खाली मग त्यांना रिपोर्ट द्यायचं की बॉस ए प्लाटून में कंप्लीट रिपोर्ट है आपके पास, 65 जवान या 60 जवान इधर रेडी आपके PT पिरियड के लिए तयार है. ठीक आहे मग ते म्हणतात सुरू PT. आमचं काय असेल ते घोडा बांच करायचं किंवा रशी चढायचं, काय XYZ काय असेल प्रोग्राम त्याप्रमाणे. एक तो घोडा असतो, घोड्याला पार करायचं असते. लढाईच्या वेळेला असे काही काही अडचणी येतात, त्यावेळेला ते म्हणतात सांगतात आम्हाला की त्यावेळेला म्हणजे तुम्ही काय करू शकता अडचण आली तर. एक खड्डा आहे, तो खड्डा 9 feet इंच, 6 feet दिवार ते 10 feet दिवार असं म्हणा. 10 फूट भिंत असते, त्याच्यात 6 फूट असते. 6 फूटला कसं पार करायचं, त्याच्यानंतर मध्ये खड्डे असतात, ते खड्डे पार कसे करायचे. त्याच्यानंतर हे असतात बारबड वायर वगैरे, ती वायर कशी पार करायची. दुश्मन लावतो नाही सगळीकडे, त्याबरोबर ते पार करून कसं जाणार तुम्ही, युद्ध कसं करणार, ते सगळं शिकवलेलं असतं मला. त्याच वेळा आता दाखवलं इथं आहे नाही आमच्याजवळ बारबड वायर वगैरे लावलेले, कन्सर्टिना कॉईल. त्याच्यावर असं राहून ते पाठीवरून उड्या मारून सगळे जातात. एक माणूस असा राहतो आणि ते उड्या मारून सगळे पार होतात आणि त्या लास्टला मग त्याला रुलिंग करून आम्ही घेतो बरोबर. श्रीलंकेची शांती सेना ज्यांनी बोलवली होती ना, आम्हाला मागवले होते की त्यावेळेला तुम्ही शांती सेनेमध्ये जाऊन तुम्ही थोडी मदत करा. काही श्रीलंकेच्या लोकांना वगैरे त्रास होतात, काय होते. तो प्रभाकरण टायगर होता, टायगर फोर्सचे होते ना ते, त्यावेळेला त्यांनी त्रास खूप केले होते. त्यामुळे श्रीलंकेला बचावसाठी आम्ही गेलो होतो, शांती सेना म्हणून समजावण्यासाठी. त्यावेळेला काय झालं की आम्हाला इंग्लंडवरून थोडी बारूद आले होतं. काडतुसं म्हणून आली होती, मोठी काडतुसं, ती घेऊन मी चाललो होतो. मी बरेलीला होतो. बरेलीवरून मी काहीतरी 1987ला मी तिकडून गेलो होतो. सर एक शेवटची तुमच्याकडनं एक मेसेज गोवा न्यूजसाठी एक आम्हाला पाहिजे. गोव्यासाठी तुम्हाला काय अशी देऊ, अशी कोणची न्यूज देऊ सांगा तुम्ही जे चांगली. आर्मी रिलेटेड किंवा कोण आर्मीमध्ये समज जाणार आहेत गोव्यातले मुलं, त्यांनी काय करावं किंवा त्या रिलेटेड एक तुम्ही देऊ शकतात. होय, आर्मीमध्ये गेल्यानंतर अगदी बरं असते. आजकाल आर्मीमध्ये पेमेंट वगैरे बरं आहे आणि काय असते आर्मीमध्ये कसली भीती नाही किंवा काय. आता वार वगैरे होणार नाहीत, त्याची तुम्ही काळजीच करू नका. वार वगैरे काय होणार नाहीत. नॉर्मल काय असेल तर बाकीचे आपल्या देशासाठी जितकं कराल तेवढंच. आणि झालं तर वर्ल्ड वॉर होणार, आता त्याच्यामध्ये वार होणार नाही, हे लिहून घ्या. दुसरी गोष्ट, मिलिटरीत गेल्यानंतर तुम्हाला पेमेंट चांगलं आहे, तुम्हाला अनाउन्स चांगले आहेत, त्याच्यानंतर तुमचे सगळं वेलफेअर आहे, घरातलं वेलफेअर आहे, तुम्हाला मेडिकल साईट वगैरे सगळ्यासाठी तुम्हाला उपयुक्त आहे आर्मीमध्ये गेल्यानंतर. जसं आम्ही गेलो होतो त्यावेळेला आम्हाला पेमेंट खूप कमी होता, फक्त कुठे 50 रुपये होते त्यावेळेला. आता तुम्हाला कमीत कमी 25,000 स्टार्टिंग आहे. तर त्या पैशाचा तुम्ही उपयोग करून घ्यायचा मिलिटरीत जाऊन. आणि पण 17 वर्ष नोकरी आहे, 17 वर्षाच्या वरती करायचं तुम्हाला जसं जसं प्रमोशन घ्याल तसे तसे तुमची सर्व्हिस वाढणार आणि त्या सर्व्हिसमध्ये तुम्ही आराम करू शकता, चांगलं नाव कमवू शकता, देशाचं नाव. त्याच्यानंतर तुम्ही स्पोर्ट्समध्ये जाऊ शकता. मिलिटरीत गेल्यानंतर स्पोर्ट चांगला घेतल्यानंतर तुम्ही ऑलरेडी नॅशनल इंटरनॅशनल वगैरे तुम्हाला टूर करू शकतात. त्याच्यानंतर अवॉर्ड्स वगैरे चांगले आहेत आणि फॅसिलिटी चांगल्या आहेत. यांच्याजवळनं भारत देशातर्फे तुम्हाला फॅसिलिटी खूप आहेत. त्या फॅसिलिटी तुम्हाला मिळणार. बंगले बनवून देणे, पैसे वगैरे भरपूर, घरं वगैरे बनवून देणे, असं करून देतात आजकाल मंडळाला. आणि आमच्या वेळेला कुठं काही नव्हतं, फक्त डाईट मिळायचं, खायला वगैरे पिळायचं, मजा करायची आणि देशाचं नाव कमवायचं. आता देश तुम्हाला चांगलं वर काढतोय म्हणाला.
चांगलं नॅशनल झाला, इंटरनॅशनल झाला, तर तुम्हाला सर्व घरदार स्वतः तुम्हाला आणि काय असेल तर जीवनामध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्हाला करून देतात. सर आणखी असं असतं की मी बघितलंय की जी मिलिटरीमध्ये जी माणसं असतात त्यांची एकदम काळजी एकदम घट्ट असतात. होय. अशी ती कशी करायची त्यांच्यासारखी म्हणजे कशी तुमच्यासारखी? करायची, हा, कशी करायची म्हणजे काय, मागची काळजीच करायची नसते. कारण काय, मागचं बघणारा गव्हर्नमेंट आहे. तो इतकं गव्हर्नमेंट बघतो की आपल्या मुलासारखं, म्हणजे आता तर आम्ही जेव्हा मिलिटरीत जातो तेवढं आम्हाला मुलासारखं ते वागवतात. सगळं काय झालं, थोडी खट झाली लगेच हॉस्पिटल, हे झालं ते. तसंच घरच्याला मागच्यांना सुद्धा बघतात की काय प्रॉब्लेम असलं किंवा तुम्हाला राशन मिळत नसेल किंवा काय मिळत असेल, कसली अडचणी असेल, तर तिथल्या इनोटला कळवून तुमच्या घरापर्यंत पोहोचून तुमच्या घराचं काही असेल प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात. धन्यवाद.